हे आपल्या वतीनं निवेदन दिलं त्याला नेमकं काय निवेदन आणि काय मागणी? आज शेतकरी कर्जमाफी जी सरकारने जाहीर केलेली आहे ही कर्जमाफी अतिशय फसवी आहे। या महाराष्ट्रातील फक्त 10% शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सावकारीचा पाश त्यांच्या गळ्याभोवती आवळण्याची शक्यता आहे। म्हणून ह्या कर्जमाफीचा ज्या जाचक अटी आहेत ह्या अटी सरकारने मागे घ्याव्यात। 2019 मधल्या शेतकऱ्यांचा सुद्धा कर्जमाफीमध्ये समावेश करावा आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत गेल्या वर्षी त्यांना सुद्धा 50,000च्या ऐवजी 1 लाख रुपयापर्यंत अनुदान द्यावं अशी आमची या ठिकाणी मागणी। कारण ह्या सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याची मतं मिळवताना अतिशय चालाखीने लबाडीने संपूर्ण कर्जमाफ करू, 7/12 कोरा करू अशी आश्वासनं दिली होती, परंतु त्या आश्वासनाला हे सरकार जागलेलं नाही। निवडणुकीनंतर यांना शेतकऱ्याची कुठलीही प्रकारची आठवण आलेली नाही। ज्या वेळेला आता शेतकऱ्यातून तीव्र मागणी व्हायला लागली त्यावेळेस यांनी कर्जमाफीचं फक्त गाजर या ठिकाणी दाखवलंय, परंतु नियम अटी अशा लादलेल्या आहेत की कुठलाही शेतकरी ह्या कर्जमाफीसाठी पात्र होत नाही। बच्चू कडू यांनी नागपूर येथे रस्ता रोको मोठं आंदोलन केले। सरसकट कर्जमाफी करा असं सरकारने शब्द दिला, पण सरसकट कर्जमाफी झाली असं वाटतं का? झालीच नाही म्हणून तर आम्ही रस्त्यावर उतरतोय ना। सरसकट झाली असती तर आज आम्हाला उतरायची वेळ लागली नसती। कडू साहेबांना आमदारकी मिळाली, शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली का नाही त्यांना विचारा। आता सरकारने कर्जमाफी कुठल्या अटीवर आणि कशी काय केली? त्यांनी 2019 मध्ये असेल त्यांना लाभ देणार नाही म्हणून सांगितलंय आणि प्रोत्साहन आहे त्यांना 4 वेळा तुम्ही जर रेग्युलर असाल तरच तुम्हाला प्रोत्साहन देऊ म्हणून सांगितलंय। ह्या जाचक अटीत कसे शेतकरी पात्र होणार कर्जमाफीला? कर्जमाफी किती पर्यंत करायची ठरली? कर्जमाफी आमचं म्हणणं आहे 7/12 कोरा करा, किती असू दे आमच्या 7/12वर जी तुम्ही आश्वासन तुम्ही स्वतः तुमच्या वचननाम्यात मोदी, फडणवीस आणि एकनाथ शिंदे तिघं मिळून ओरडू सांगत होते की आम्ही 7/12 कोरा करणार, तर 7/12वर जे आहे ते कोरं करा। 7/12 पूर्ण कोरा म्हणजे कितीपर्यंत कर्जमाफी ह्याला काही गणित नाही, किमान पीक कर्ज तरी कोरं करा।